नमस्कार, मी अपूर्वा. नमस्कार, मी वेदांगी आणि तुमचं स्वागत आहे आमच्या पॉडकास्टवर. उगाच काही आजचा टॉपिक इतका उगाच काही आहे ना, म्हणजे धिस इज वाय आम्ही हे काही चॅनल सुरू केलंय. कारण का आम्हाला खूप माज आहे, आम्हाला भयंकर माज आहे. मी आणि हिला असणं साहजिक आहे, ती पुण्याची आहे, पण मला पण आहे कारण का मी नागपूरची आहे. आणि आम्ही इन जनरल चर्चा करत होतो मराठी लोकांचा माज आणि त्यांचं लाईफ अँड लाईफस्टाईल. करेक्ट. आणि त्याच्यावरनं एक एक ताईंकडे एक इन्सिडेंट आहे, एक किस्सा झाला तिच्याबरोबर. आणि तिथनं मला असं वाटलं की बोलायला हवं का, आणि मग लक्षात आलं की आम्ही बिची होत. तर विदाऊट फर्दर अडू सांग ना मला काय झालं, क्या गडबड है दया. ठीक आहे. तर इमॅजिन कर की मी माझ्या काही मित्रांना भेटायला गेले आहे. आम्ही छान नाश्ता केला बरं का, आणि एका छान अशा रेस्टॉरंटमध्ये नाश्ता केला. जे हॉटेल आहे त्याचं रेस्टॉरंट आहे, तर तिथे आम्ही ब्रंच केला. आणि त्याच्यातला एक मित्र मला असं म्हणाला की अगं मी माझ्या एका मैत्रिणीला भेटतो आहे, ती इथेच येणार आहे आणि ती येऊपर्यंत थांबा तुम्ही. आम्हा दोघांना म्हणला तो की मी एकटा बसून काय करू, विच इज फेअर इनफ यू नो, की एकटं कोणी बसायला आवडत. आम्ही ठीक आहे, आमच्याकडे वेळ होता, मग मी थांबलो. आणि एक 15-20 मिनटं वगैरे आम्ही वाट बघितली. आणि 20 मिनिटांनी वगैरे एक फुलपाखरू आला आमच्या इथे. ठीक आहे, दॅट इज द इस्टर एग. तयार होऊन छान त्याच हॉटेलमधनं खाली. अच्छा, म्हणजे शी वॉज स्टेइंग देअर. शी वॉज स्टेइंग Nice. त्याच हां. हॉटेलमधनं खाली एक फुलपाखरू आलं. आणि ती आली आणि जो मित्र आहे, ज्याची मैत्रीण आहे ही, तो ओळख करून देत होता की यु नो ही अपूर्वा आहे, हे असं असं. आणि मग तो म्हणाला की हिला तर तुम्ही ओळखतच असाल. ठीक आहे. आणि ती काहीही विदाऊट लिव्हिंग अ पॉज टू अस सेईंग हाय, ती म्हणाली ठीक आहे, फोटो काढूयात, लेट्स गेट दिस ओव्हर विथ. द मेलोडी, द पिच, द ऑडॅसिटी ऑफ दिस बिच. आणि मला असं झालं की कोणाला फोटो काढायचा. तिघ जण होतो आम्ही. एक मित्र होता माझा, त्याला ती आवडत होती कारण की पुरुष सिम्प. ठीक आहे. दुसरी जी माझी मैत्रीण आहे ती दुबईहून आली आहे. तिला काहीही माहित नाही हिच्याबद्दल. तिला काहीही माहित नाही मराठी ऍक्टर, सिरियल, टीव्ही बद्दल काही. बरं, हां, शी इज अ सिरियल ऍक्टर और अ टीव्ही. बोथ. ओके. शी इज अपकमिंग. तिने सगळंच केलंय, टीव्ही, नाटक, मूवीज. नाटकं तर अजूनही करतेच आहे. या. आणि कोणी तिच्याजवळ फोटो काढायला नाही गेलं म्हणल्यावर जी माझी मैत्रीण आहे दुबईची, तिला जरा असं ऑकवर्ड फील झालं कारण की ती म्हटली आणि कोणी गेलं नाही. तर तू सेटल डाऊन द सिच्युएशन. तिने असं विचारलं की कसं चालू आहे तुझं, की अपकमिंग काय आहे. आणि ती म्हणाली की मराठी इंडस्ट्रीमध्ये काहीतरी सतत चालूच असतं आणि मला तशी काही तयारी नाही करावी लागत, माझे डोळेच सगळं काम करतात. यक. आणि मला जे काय असं मी काय बोलू आणि काय नाही असं होत होतं. एक सेकंड, म्हणजे तीच इंडस्ट्री आहे जिथनं मोहन आगाशे आलेत. करेक्ट. ही तीच इंडस्ट्री जिथे विक्रम गोखलेंनी काम केलंय. लाईक मोठ्या लोकांनी इथे काम करून झालेलं आहे आणि ते कधी नाही बोललेत. देन शी गोज ऑन टू सेईंग की माझ्या डोळ्यामुळे सगळं काम होतं, मला तर काही करावंच नाही लागत. आणि ॲट दिस पॉईंट माय फ्रेंड इज जस्ट लाईक ओके, लाईक अति होतंय. या. आणि आम्ही दोघं गप्प होतो कारण की आम्हाला कळत नाही ही बाई काय बोलतीये. ऑब्व्हियसली. सो माझी जी मैत्रीण आहे जी टॉपिक करत होती, तर तिने विचारलं की यु नो कशी आहेस तू, हाऊ आर यू अँड हाऊ आर यू डुईंग. लाईक पुणे पीपल आर हुलिगन्स, आय कांट स्टेप आउट विदाऊट माय मास्क अँड एव्हरीथिंग. मी मगाशी FC रोडला इथे शॉप करत होते आणि मी तुला सांगू का, पुणेकर आर व्हेरी लाईक अनकल्चर्ड. आणि ते कसे येतात यार, आणि तिथे एस्पेशली FC कॉलेजची पोरं असतात. आणि मला फक्त झालं FC कॉलेज बोलली असताय तू, तर तिथेच थांब.
एक सेकंड, व्हॉट? FC कॉलेज. आणि मग ऑफकोर्स वी आर अनकल्चर्ड बेब. yeah we're extremely uncultured and so like I'm like ठीक आहे म्हणजे पुण्याचीच लोक तुझा पिक्चर प्रॉबेबली फक्त पुण्यामध्येच लोक बघतात कारण की तुझे पिक्चर रुरल एरियामध्ये चालतच नाही. लेट्स स्टार्ट डे. आणि मी काहीही केलेलं नाहीये पण म्हणून मी हे म्हणत नाही की तू आणि तुझी इंडस्ट्री वाईट आहे की मला चान्स नाही मिळत आणि तुमच्यामुळे मला व्ह्यूज नाही मिळत आहे. तुला लोकांशी कसं वागायचं हे कळत नाही म्हणून तू अख्ख्या सिटीला डिमीन नाही करू शकत. हा राईट. आणि आउट ऑफ द होल कॉन्व्हर्सेशन तिच्याशी फक्त 3 वाक्य बोलली गेली, प्रश्न विचारले गेले ज्याची तिने उत्तरच दिली नाही. फारच होलियर देन दाव. पुणेकर आहे काही? आय हॅव नो क्लू ती कुठली आहे हा. पण बहुधा ती कारण पुणेकर. जर ती पुणेकर असती तर मग अशी हे बोलायची हिंमत नसती. Correct. आणि कल्चरवर तर अगदीच म्हणजे जाणं म्हणजे फारच प्रॉब्लेमॅटिक झालं. आणि मला असं झालं की ताई तू थांब थोडंसं की थोडीशी जमिनीवर ये. लोक जर तुला प्रेम देत आहेत म्हणजे आय अंडरस्टँड की तुमचा प्रायव्हेट स्पेस आहे, प्रायव्हेट टाइम आहे. आय अंडरस्टँड की तो गेल्यानंतर किंवा तो इन्व्हाइट केल्यानंतर तुम्हाला चिडचिड होऊ शकते, बट ती व्यक्त करण्याची पण पद्धत आहे. नाही मला तर हे म्हणायचं आहे की जर तू तितकी मोठी सेलिब्रिटी आहे तर मग नको शॉप करू ना FC रोडवर. FC कॉलेज. काय गरज पडली तुला तिथनं लाईक 40 रुपयाची कानातली घ्यायची? खरंय बापरे. है ना. तुझं म्हणजे असशील तू मलाड वेस्ट मध्ये वगैरे राहणारी, तिथे लिंकिन रोडला नाही जाता आलं का तुला? बावळट. केवढं होलीवर ते नाव मला. आणि मी मला चिडचिड झाली आणि माझा जो मित्र आहे ज्याने इंट्रोड्यूस केलं त्याला लक्षात आलं. कदाचित आपल्या पॉडकास्टमुळे तिला जास्ती लोक ओळखतील. त्याला लक्षात आलं की ही काहीतरी फुटेल आता, हिला काहीतरी बोलेल. सो तो म्हणाला की ठीक आहे आपण निघूयात. तर तिने असं खूप आश्चर्यचकित होऊन आम्हाला प्रश्न विचारला की फोटो नाही का घ्यायचा आहे. मग असं म्हणल्यानंतरच मग माझा तो मित्र होता तो म्हणाला की ठीक आहे माझा फोटो घे तिच्यासोबत. जो तिचा मित्र ऑलरेडी आहे. नाही दो फॅन बॉय. हा द फॅन बॉय द सेम. सो त्यांनी फोटो घेतलाय. तोपर्यंत मी आणि माझी मैत्रीण पुढे निघून मी म्हटलं आम्ही पुढे थांबतोय तू ये. आणि एवढं सगळं झाल्यानंतर मला खूप चिडचिड झाली. करेक्ट. आणि मग मी ऑब्व्हियसली कुठेतरी वेंट करायचं. आणि हा विषय म्हणजे पुण्याबद्दल एक तर तिने अपमान केला हे डोक्यातच गेलं होतं माझ्या. सो मग मी गेले रेडिटवर. ठीक आहे मी रेडिटवर गेले कारण की वाय नॉट. ऑफकोर्स. आणि मी रेडिटवर सगळं असं भडीमार केला की वाय आर मराठी सेलिब्रिटी सो रूड. ठीक आहे. आणि मग मी अख्खा किस्सा लिहिला. आणि आय गॉट 2 साइड्स ऑफ द कॉन्व्हर्सेशन. एक तर एका सेलिब्रिटीमुळे इंडस्ट्रीबद्दल तू हे करू विचार करू नको. आणि सेकंड वॉज की नाही हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे मी अनुभव केलाय. करेक्ट. मी हे सेलिब्रिटी पण नाही म्हणजे तेच तुला 0.3 सेकंद एका बिग बॅनर बिग नेम आणि बायोपिक मध्ये तुला 3 सेकंडचा रोल आहे आणि तुझे 100 मित्र तुझा फोटो पण नाहीये त्याच्यात पण तरी कॉंग्रॅच्युलेशन भावा टाकतं. तर तुला असं वाटतं की तू सेलिब्रिटी आहेस. त्यांच्यातही हा माझा आहे. तर मला वाटतं हे इन जनरल रुजलंय ह्यांच्यात. करेक्ट. आणि कानात हवा जाणे हो हा कॉन्सेप्ट. मी तुला सांगू का स्पेशली म्हणजे मी जे ऑब्झर्व केलं किंवा वाचलं ह्याच्यामध्ये कॉमन थ्रेड हा होता की जे ओल्डर जनरेशन ऑफ ऍक्टर्स आहेत ना दे आर व्हेरी डाऊन टू अर्थ. लाईक ते अंडरस्टँड की मराठी ऑडियन्सची मेंटॅलिटी कशी आहे, त्यांना तसं हँडल करतात, तसं बोलतात त्यांच्याशी. आणि हे न्यूअर जनरेशन ऑफ ऍक्टर्स आहेत ना त्यांना फॉर सम रिझन त्यांना असं वाटतं की हे ते पॅराझीस फॉलो करणारे हे जे काही जनरेशन झालेलं आहे की ते स्वतःच विकत घेऊन जे बोलवतात. करेक्ट. तर त्यांच्या डोक्यात गेली आहे हवा. करेक्ट. आणि त्यांना खूप मास झालाय. आणि दिस इज सो सॅड. आणि हा फक्त म्हणजे फक्त ऍक्टर्स नाही, सेलिब्रिटीज स्पेशली रील स्टार्स.
मी इन्फ्लुएन्सर म्हणणार नाही, कारण का दे इन्फ्लुएन्स नथिंग. दे इन्फ्लुएन्स नथिंग. द ओनली थिंग दे कॅन ऑर दे हॅव द अबिलिटी टू इन्फ्लुएन्स इज युअर अल्गोरिदम, दॅट्स इट. बाकी त्यांचा काहीही मला तरी रेलेव्हन्स म्हणून काही वाटत नाही. आणि त्यातल्या त्यात मी मार्केटिंगमधली आहे, तर हे जे करतायत हे, किंवा ह्यांना जे वाटतं की आपण काहीतरी भारी करतोय, ह्याचे सायकोलॉजिकली काय इम्प्लिकेशन्स कधीपासून होतं किंवा कुठनं हे निघतं, हे सगळं आम्ही थेअरीमध्ये वाचून ॲक्च्युअल जॉबमध्ये इम्प्लिमेंट करून जिथे आहोत तिथे आहोत. त्याच्यामुळे जर एखादा सेलिब्रिटी किंवा जर एखादा रील स्टार येऊन आमच्या कॉमेंटमध्ये बोलायचा प्रयत्न करत असेल, राजा घरी जा फर्स्ट ऑफ ऑल. आणि सेकंड, माझ्या भावासोबत हे सेम गोष्ट रमणबागेत झाली. अनादर फेमस रील स्टार, त्यांनी तो पथकात होता त्यांच्या, आणि त्यांनी तिथे फार सेम माच केला. आणि नाही, कुणी माझ्याशी बोलायचं नाही, आणि मी त्या 4 चेल्यांबरोबरच राहील, तर ते माझे बॉडीगार्ड्स टाईप्स ऍक्ट करतील आणि मी त्यांना असं तुच्छ वागवीन. असं होतं की तू या कोण आहेस, पहिली गोष्ट. आणि बरं, कोणी असशील तरी ह्युमिलिटी नावाचा काही प्रकार असतो की नाही? काहीच नाही. म्हणजे सेम ग्रुप ऑफ फ्रेंड्स, मी तुला जो किस्सा सांगते की सेम ग्रुप ऑफ फ्रेंड्स, आणि ही जी दुबईची मैत्रीण आहे माझी, ती बसली होती बाडेश्वरला, आणि तिला तिथे मोहन आगाशे दिसले. ठीक आहे, आणि तिला मराठी इंडस्ट्रीचं काही आयडिया नाही, तिला जास्त हिंदी इंडस्ट्रीची पण आयडिया नाही, पण तिने रंग दे बसंती पाहिलंय, आणि तिच्या डोक्यात आलं की आय हॅव सीन हिम इन रंग दे बसंती. सो ती तिथे गेली, आणि तर ती त्यांना म्हणाली की सर कॅन आय हॅव अ फोटो विथ यू. आणि मोहन आगाशे बिंग मोहन आगाशे, बिकॉज ही इज अर्नड इट, ही सेड की आर यू गोइंग टू पे मी फॉर द पिक्चर. आणि ह्या ताईंना वाटलं की ते चेष्टा करतात तिची, आणि ती म्हणाली व्हॉट, शी इज लाईक कन्फ्युज, आणि ही इज लाईक I would like it if you don't disturb me in my private time. Right, of course. I'm having a private conversation with my friends. I would like to enjoy that. I am not up for a picture right now. Good. He gave a whole conversation. But he gave, म्हणजे जो काही पुणेरी बाणा आहे, तर त्यांनी तेवढा दिला. But he also explained की ताई नको करू. करेक्ट. ह्याच्यामध्ये त्यांनी आता हवा नाही गेली आहे ना. करेक्ट. ह्याच्यामध्ये कसं तुमचं जनरेशनच वाया गेलंय, तुला अक्कलच नाही की बाबा आता मीच मोठा आहे, असं काही नव्हतं त्याच्यात. ट्रू. त्यांनी दिलं त्यांना जे द्यायचं होतं, कारण की ऑब्व्हियसली कोणालाही राग येऊ शकतो, पण त्याच्यामध्ये त्यांनी नंतर एक्सप्लेन केलं की नाही, मी नाही देऊ शकत आहे, आय एम सॉरी, प्लीज रिस्पेक्ट मी. आणि शी अंडरस्टूड दॅट. दिस म्हणजे मला परत तेच की मला लक्षात येऊ शकतं की तुम्हाला चिडचिड होतीये बाबा, की खूप लोक येतात तुमच्याकडे, पण मग तुम्ही ऑप्ट केलंय पब्लिक फिगर बनणं. करेक्ट. तुम्ही ऑप्ट केलंय हे लाईफ, तर तुम्ही लोकांना हाडतोड नाही करू शकत, इज व्हॉट माय सेइंग. आणि डिमीन तर त्याहून नाही करू शकत, कारण की हेच लोक तुम्हाला वर नेऊन ठेवतात. आय हॅव अनदर किस्सा. ठीक आहे. सो हे रील स्टार्स त्याच्याबद्दल आता तू बोलत होती. सो हे 3-4 आहेत पुण्यात, मेजर मोठी, जे त्या दुसऱ्या लीग मध्ये नाही आहेत, NIPRच्या लीग मध्ये नाही आहेत. या प्लीज त्याच्याबद्दल आपण बोलूया. त्यांच्याबद्दल आम्ही एक वेगळा एपिसोड करणार आहे. सो हे जे रील स्टार्स आहेत, तर ते 3-4 आहेत, आणि त्यांच्यापैकी एकाचं एक रेस्टॉरंट होतं इथे भांडारकर रोडला. आय डोंट नो इफ ही ओन्ड इट और ही वॉज मॅनेजिंग इट, आय हॅव नो क्लू. पण ना दॅट रेस्टॉरंट वॉज नॉट वर्किंग. ठीक आहे, इट वॉज नॉट. आणि ते तिथे रील्स वगैरे शूट करायचे दिवसाढवळ्या, आणि संध्याकाळच्या वेळेस वगैरे पण प्रॉपर सगळेजण तिथे शूटिंग लोकेशन म्हणून ते रेस्टॉरंट वापरायचे. आणि एकदा आय वेंट ऑन अ डेट तिथे, ठीक आहे, त्या रेस्टॉरंटमध्ये, आणि त्यांचं काहीतरी शूट सुरू होतं. आता मला लागली भूक, मला करायची ऑर्डर, म्हणल्यावर मी एक्सक्यूज मी म्हणले, तर ह्यांचं डोकं फिरलं, त्यांचं शूट डिस्टर्ब झालं म्हणे. मग तुम्ही पब्लिक प्लेस मध्ये काय करताय? आणि मग मला त्या मॅनेजरने येऊन सांगितलं की मॅम प्लीज एक्सक्यूज मी म्हणू नका, जर तुम्हाला बोलवायचं असेल तर हात वर करा. मी निघाले. चालणार आहे तुझं रेस्टॉरंट? मी निघाले. सॉरी. मी म्हटलं की मी शाळेत नाहीये हात वर करून उभी राहायला.
मी मला जे एकतर मी पैसे देते इथे बसायचे खायचे पैसे देते, मला नाही सांगायचं मी काय करायचंय. ट्रू. तुम्ही मला काय तुमच्या खिशातनं पैसे देऊन म्हणणार आहात का की तुम्ही हे खायला घ्या किंवा ते तुम्हाला जो त्रास होतोय त्याच्या आम्ही 50% ऑफ देतो, तुम्हाला नाही देतात तुम्ही. यू कॅन डू दॅट टू पेइंग कस्टमर्स. करेक्ट. आणि नन ऑफ देम लाईक आफ्टर आय क्रिएटेड द होल केओस, none of them were kind enough or you know grounded enough to come आणि understand what was happening. आणि माझा राग ऑब्व्हियसली त्या मॅनेजरवर निघत होता बिकॉज ही वॉज द वन टॉकिंग आणि यु नो टेलिंग मी वॉट टू डू अँड वॉट नॉट टू डू. त्यानंतर मला लक्षात आलं की त्याची काही चूक नाही आहे बिचाराची. ही वॉज टोल्ड बाय देम की असं असं कर. बट डू तेच आहे ना की दे डिड नॉट थिंक की इंटरफिअर करायला पाहिजे आणि त्या मॅनेजरचे पोझिशन आपण एक्सप्लेन करायला पाहिजे. दे डिड नथिंग. सो हे जो काही हा जो काही प्रकार आहे ना की आम्ही इथले राजे, करेक्ट, हम है बाकी सब पाणी कम है, तो खूप डोक्यात जाणारी गोष्ट आणि इट हॅज बीन हॅपनिंग वारंवार. मी एका पॉडकास्टवर ऐकलं, आता तो एक मेन स्ट्रीम ऍक्टर आहे आणि तो पॉडकास्टवर बोलला आहे एका, आणि तो तेच फेम आणि लाईक वेन डिड ही यु नो बिकेम इन मेन स्ट्रीम. तो आय थिंक आजपासून 10 वर्ष आधी मेन स्ट्रीम TV ऍक्टर होता. त्या आधी तो नाटक करायचा आणि तेच आता 35-40s मधली जी लीग आहे अगेन NIPR कॅटेगरी. एका पॉडकास्टमध्ये तो बोलताना बोलला की माझी अमुक अमुक सिरियल तेव्हा नुकतीच आली होती पण लोक मला तेवढी ओळखत नव्हती आणि लाईक ही वॉज डुईंग अ नाटक सायमल्टेनियस, ही वॉज जस्ट ड्रॉइंग अ पॅरलल. आणि मला तर नेमका कॉन्टेक्स्ट आठवत नाही त्याचा, पण तो इतक्या ॲरोगंटली म्हणाला की हां लोक मला ओळखत नव्हती. तुझा जॉब आहे तो, लोकांनी तुला ओळखावं, तुझा चेहरा ही तुझी ब्रँडिंग आहे, लोकांची चुकी नाही आहे त्यात. आणि बरं हे नाटक यशवंतरावला होतंय, असं पण नाही का नांदेडच्या तुटलेल्या खुर्च्यांमधल्या एखाद्या सभागृहात हे नाटक होते, कारण का आय थिंक प्रायोगिक नाटक होतं, म्हणजे व्यावसायिक पण नव्हतं. बरं प्रायोगिक नाटकाला तुला लोक ओळखत नाही मग तर अजूनच माती खा, लाईक तुझी चूक आहे. ऍट दिस पॉइंट इट्स जस्ट युअर फॉल्ट. करेक्ट. कारण का त्यातल्या त्यात प्रायोगिकचे सर्किट बऱ्यापैकी एकमेकांची लाल करण्यातच जातात. करेक्ट. बरं ठीक आहे, तुमचा आर्ट फॉर्म किती छान असेल आमच्यासाठी नाही आहे तर नाही पटणार आहे सॉरी घरी जा. हा ती जी सिरियल तू केली आहा वा खरं आम्ही रिरन करू करतो कधी कधी. म्हणजे मुद्दा तोच आहे ना की असं आहे का की आपण ह्यांचं काम अप्रिशिएट नाही करत तर करतोय. आणि मला तर फार अभिमान आहे यार, मी मराठी चित्रपट जाऊन बघते चित्रपटगृहात. आय मेक शुअर की नाही गेलो पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की नाही बघा हा बघा. आणि मी वाद घालते की मराठी इंडस्ट्री, लोक जेव्हा म्हणतात की मराठी इंडस्ट्री एक्सपेरिमेंट नाही करत, मी म्हणते नाही करतोय आपण एक्सपेरिमेंट, तुम्ही बघताय का, तुम्ही बघत नाही. आणि मी वाद घालते पण देन ज्या लोकांसाठी मी तळमळीने भांडतीये किंवा ज्या लोकांना ऍट वन पॉइंट आय एम अ फॅन, यू आर डिफेंडिंग द आर्ट नॉट द आर्टिस्ट. आणि इथे ह्या आत्ताच्या परिस्थितीत द आर्टिस्ट हॅज बिकम way bigger than their art, especially with this one conglomerate monopolistic one YouTube channel or whatever it is. Everyone just wants to air there, everyone just wants to be there. आता मागच्या महिन्यातली गोष्ट सांगते, यांनी नागपूरचा एक व्हिडिओ टाकला आणि परत तेच का तीनच स्पॉट यावेळेस ॲटलिस्ट थोडं काहीतरी वेगळ्या पद्धतीने करायचा प्रयत्न केला त्यांनी, तरीही अगेन डज नॉट कॅप्चर इसेन्स, डज नॉट कॅप्चर एनिथिंग. आणि एक वृद्ध काका आहेत, त्यांनी लाईक छान पॅसेज लिहिलाय आणि शुद्ध शब्दात सांगितलं आहे की नसेल जमत तर नका करू, पण नाव खराब करू नका. कारण का ह्या बीप लोकांमुळे जी इमेज बनते, आता मी नागपूरला डिफेंड करू शकते, ह्यांच्याचमुळे बनलेली आहे. हेच त्याच्यात अजून आकीत तेल टाकतात आणि हेच दुसऱ्या पॉडकास्टवर येऊन म्हणतात की मराठी बोलण्याचा न्यूनगंड बाळगू नका. तू बाळगतोस आणि तू जाणवून देतोस लोकांना तो न्यूनगंड असं, आणि हे होतं. न्यूनगंडाला कूल बनवतोयस तू. एक्झॅक्टली. तू त्या स्टिरियोटाईपला सपोर्ट करतोयस आणि इट्स द सेम. आता
तेच त्या काकांनी केलं आणि माझी तळपायातली आग मस्तकात गेली होती जेव्हा मी तो व्हिडिओ बघितला. कारण का बघ, मी त्यांचा ऑडियन्स नाही आहे ॲज अ कॉन्टेंट, पण मला भारी वाटतं की अरे माझं शहर आहे. करेक्ट. येस. कोणी नाही दाखवते आणि कोणी या लेवलवर नाही दाखवते की मी या ठिकाणी खाते तर हे मला दिसतंय किंवा हे लोकांपर्यंत पोहोचतंय, लोकांपर्यंत पोहोचतंय. आणि जे दुसरे जो अनादर लॉट आहे अगेन कंटेंट क्रिएटर्सचाच, ते नेटिव्ह आहेत आणि नेटिव्ह लोकच बघतात. तू नाही बघत आहेस तो कंटेंट, तुला रीचच नाहीये. राईट. तुझ्या चॅनलवर माझं शहर कसं येणार आहे, तर ह्यांच्या थ्रू येणार आहे. हे लोक ते फिल्टर जरा मोठं करतात आणि ते जर ते अशा पद्धतीने करतील तर तू साहजिक आहे तुला एक प्री कन्सिव्ड नोशन असणारच आहे त्याच्याबद्दल. आणि इतका म्हणजे मार्केटर म्हणून, कंटेंट पर्सन म्हणून आणि मराठी माणूस म्हणून याचा त्रास होतो बकायदा. आणि ह्यांनाच मी मेसेज केला होता की नका करू. म्हणजे आय हॅव ऑल्सो बिन द वन हू अप्रिशिएट्स दिस. आणि मी स्पष्टपणे मेसेज करू की अगेन सेम, नसेल जमत नका करू. टेक द राईट पर्सन टू डू द राईट रिसर्च. भाषेवर हा रिसर्च करत नाहीत. इट्स द सेम. जी काय हवा जाते तुमच्या डोक्यात एखादी गोष्ट केल्यानंतर आणि मग तुम्हाला असं वाटतं की आम्ही नेक्स्ट जी गोष्ट करू ती पण इतकीच व्हॅलिडेटेड आहे. पण हे विसरतात की तुम्ही इथलं करताय, तुम्ही तुमचं नेटिव्ह करताय तर ते व्हॅलिडेटेड असणारच आहे. कारण का तो व्हॅलिडेशन तू देणारच आहे. पण बाहेरचं मग तू कर ना तसं. आणि तरी हवा, फक्त हवा. यांच्याच एका पोस्टवर कॉमेंट केली होती मी आणि माझ्या मित्रांनी. कारण का हे आय थिंक टूरला निघाले होते स्मॉलर सिटीज. एक तर नागपूर स्मॉलर सिटी कधी होतं मला कळतच नाही. ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणताय तुमचं स्मॉलर असेल कारण का आमच्याकडे रस्ते मोठे आहेत, रस्त्यांमध्ये जास्ती जागा गेली असेल ना म्हणून आम्ही स्मॉल झालो असेल. तर आणि सगळी पश्चिम महाराष्ट्रातली शहरं होती, नाशिक, सोलापूर वगैरे. आणि त्याच आधी यांचा शो झाला होता नागपूरमध्ये आणि सोल्ड आउट होता तो आणि मॅक्स्ड आउट पण होता त्यातल्या त्यात. म्हणजे असंच नाही की फक्त तिकीटच गेली आहेत. आणि मी आणि माझ्या मित्रांनी अगदी अस्खलित विदर्भ भाषेत कॉमेंट केला की बरोबर आहे, फक्त तिकिटाचे पैसे छापायला हे करता येतं, पण ऑपॉर्च्युनिटी त्या शहराला देण्याकरता हे तुम्हाला करता येत नाही. आणि मग आम्ही मराठीत बोलायला लागलो आणि मग मी त्याला त्याच कॉमेंटमध्ये म्हणलं की एवढी चांगली मराठी बोलशील तर त्यांचा स्टिरियोटाइप ब्रेक करशील तू. कारण का त्यांना असं वाटतं की शुद्ध मराठी कोणी बोलतच नाही. करेक्ट. इतकी जी काय हवा जाते ह्यांच्या डोक्यात ह्या सगळ्या गोष्टींमुळे मला नवलच वाटतं. आणि हीच ना आहे तीच टिपिकल 20 लोक, अरे वावा अरे वावा अरे वावा. नाही ब्रो, नाही नाही, असं कुठेतरी जाऊन असं करायची गरज आहे. खरंय. मी तुला सांगते की लोकांनी इतके किस्से सांगितलेत मला त्या रेडिट थ्रेडवर. इतकेच म्हणजे एकतर एक असा लुसलुशीत वरण भात तूप ऍक्टर आहे आपल्याकडे. तू बरं तोच आहे सगळीकडे एकतर. कारण की एक काळ असा होता की तो सोडून काही बनतच नव्हतं. ठीक आहे. ओके. गारेडोळे का? नाही. ओके. पण एकदम वरण भात तूप. आणि सिनियर ऍक्टर, सिनियर नाही म्हणता येणार, मिड जनरेशन ऍक्टर. हा ठीक आहे. सो तो दादा सिरियल्स करत होता, मूवीज करत होता, ऍड्स करत होता, सर्वत्र. आणि आय थिंक नाटक पण सगळं करत होता ऍट दिस वन पॉइंट. आणि त्याच्या डोक्यात गेली हवा आणि ती त्याच्या ढेरीतनं दिसायला लागली आहे. ठीक आहे. नाही ग, कॅरेक्टर असेल त्याचं. अगदीच. तर तो इतक्या लोकांनी त्याला नाव घेऊन कॉल आउट केलं ह्या थ्रेडवर की ह्याला मी भेटलो होतो आणि मला कळलं नाही मी याला का भेटायला गेलो. आम्ही त्या थ्रेडची लिंक टाकणार आहोत. इतका माज आहे या माणसाला की मी भेटायला गेलो, त्यांनी समहाव एक माणूस इतका भारी, तो म्हणाला माझ्या बायकोसोबत त्यांनी फोटो घेतला, माझ्यासोबत फोटो घ्यायला त्याच्या अंगाला काटे आले होते. आणि मला असं झालं की हा ठीक आहे, म्हणजे येस आय कॅन टोटली सी हिम डुईंग दॅट. दुसऱ्या वेळेस एक माणूस म्हणाला की
आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये बसलो होतो आणि तो आणि त्याचे मित्र आले आणि तो ऑलरेडी तिथे येताना पिऊन आला होता. हां आणि तिथे आल्यानंतर बिकॉज ही सच अ बिग स्टार मराठी लोक ऑब्व्हियसली तिथे गेले आणि बोलायला लागले त्याच्याशी. आणि ॲट जस्ट वन पॉइंट ही जस्ट स्टार्टेड अब्युजिंग पीपल, की शिव्या द्यायला लागला तो. आणि मला असं झालं की व्हॉट इज रॉंग विथ हिम. आणि तो वागता नाही, म्हणजे मी ऍड केली त्याच्यासोबत, तो वागतानाही असा वागतो जसं की आपण त्याच्या पायाखालची धूळ. ही त्याला एक्सपेक्टेड असं असतं की त्या फिल्म म्हणजे शूट मधले जे एडीज आहेत ते खुर्ची वगैरे पुसून देतील एव्हरी टाइम तो बसायच्या आधी. आणि मला असं होतं की कोण आहेस तू. म्हणजे मी आमच्याकडे श्रीराम लागू वगैरे आले होते आम्हाला भेट द्यायला, आणि ॲट दॅट पॉइंट ही वॉज गोईंग थ्रू हिज मेमरी लॉस फेज. आणि डूड तरी सुद्धा लाईक वेन या सगळ्यामध्ये सुद्धा ही वॉज हंबल. ठीक आहे. आम्हाला मोठमोठे म्हणजे विक्रम गोखलेने मी स्वतःहून पाहिलंय. विक्रम गोखले इज एक्स्ट्रीमली अँग्री ॲज अ पर्सन ओनली. ते बोलतानाच ताटफाट बोलतात, बट ही डज नॉट डिसरिस्पेक्ट यू. ते चिडतील, तो डिफरन्स आहे. अपमान नाही करणार तुझा. आय थिंक इट्स द सेम विथ नाना पाटेकर. या नाना पाटेकर ॲट दॅट वन पॉइंट इफ ही इज जॉली ही इज जॉली. ते जेवण वगैरे करून घालतील तुला, बट ते चिडले की चिडतात. आणि मग पण तरी सुद्धा चिडणं वेगळं, अपमान करणं पायी सोडून नाही वागत हे लोक. एव्हरीबडी म्हणजे हे ऍक्टर्स जेव्हा स्वतःला बिगर दॅन द आर्ट समजायला लागतात ना, की माझ्यामुळे पिक्चर चालतो. नाही, पिक्चर चालणार आहे तर चालणार आहे. नाहीतर शाहरुख खान आणि सलमान खानचे पण पिक्चर पडतातच आहे, ते सोडून दे. सो लाईक पिक्चर चालतोय तर चालतोय, नाही चालत तर नाही चालत आहे. आणि तुला तुझी 5 वर्ष मिळाली आहेत म्हणून तू आता मोठा नाही झालेला आहेस. म्हणजे अशोक मामा ॲज अ पर्सन इज सो हंबल. एव्हरी टाइम ही सो ओल्ड, बट तो प्रत्येक कार्यक्रमात जातात आणि त्याच लेवलचे हंबल असतात त्या प्रत्येकाशी. कितीही लहान मुलगा असू दे, किती लहान मुलगी असू दे, तुम्हाला ते तसेच वागवतील आणि तसेच बोलतील. बट आय डोंट नो व्हॉट हॅज हॅपन टू दीज न्यू एज ऍक्टर्स मध्ये फार आहे. ऑब्व्हियसली आम्ही ऍक्टर म्हणतो याचा अर्थ हे नाही की आम्ही फक्त पुरुषांबद्दल बोलतोय, कारण का ऍक्ट्रेस हा शब्द नाहीये. इट्स ऍक्टर. या मेल ऍक्टर, फिमेल ऍक्टर. सो आम्ही इन्क्लुझिव्ह बोलतोय. आणि सॉरी आय कट यू. दिस आय डिड नॉट. आता म्हणजे कामाच्या संदर्भात नाही, पण आता ज्या सर्किट शब्द आहे याला, सर्किट मध्ये मी आहे सध्या. मी खूप मला असा चान्स येतो टू इंटरॅक्ट विथ सिनियर शास्त्रीय पीपल. दे आर व्हेरी पुणेकर. पण तेच अपमान नाही होत ते कदाचित तुम्ही बोललात त्यांना किंवा सर मी फोटो घेऊ का, ते फक्त नॉड करतील आणि नाही म्हणतील आणि निघतील. पण अगेन तिथे अपमान नाही आहे. त्यांनी ती बाउंड्री सेट केली. करेक्ट. हे जे आत्ता ज्यांच्या कानात हवा जातीये, ज्यांचे 500 व्ह्यूज आल्यावर जे काय होतंय, त्यांना असं वाटतंय की हे झालंय म्हणजे सगळं झालंय. आणि यश इन जनरल, हाच एक ऍक्टर बोलला होता अगेन की आज जेव्हा एवढं काम आहे, डिजिटल एवढं बूम झालं आहे, जर तुला आत्ता काम नाहीये तर मग तुला कामच नाही, तुला ते कामच येत नाही. विच इज ऑल्सो ट्रू. ट्रू. खूप बूम झालंय सगळं. डेमोक्रेटाईज होणं हा जो शब्द आहे, इन जनरल आर्ट हे सोशल मीडियाने मला वाटतं फार डेमोक्रेटाईज होतोय. आणि ऑब्व्हियसली त्याचे तोटे आहेतच, पण फायदे पण आहेतच. तर ते डेमोक्रेटाईज झाल्यामुळे असं वाटायला लागलं लोकांना की अरे 100 लोक मला फॉलो करतात म्हणजे मी काहीतरी खूप भारी असेल. आणि ह्याच्यात काय होतं, म्हणजे हे मी जनरली असं एक ऑब्झर्वेशन म्हणून मला वाटतं की ते लहानपणी आधी म्हणायचं ना की नाही अगदीच 20व्या वर्षी काम करायला नको लागू, ते पैसे एकदा डोक्यात गेले की मग ग्रोथ नाही होत. एक लॉट ऑफ ऍक्टर्सनी त्यांना कामच नव्हतं जेव्हा 2000 ते 2010 पर्यंत, जेव्हा इंडस्ट्रीच फार प्रॉब्लेमॅटिक परिस्थितीत होती, तेव्हा त्यांना कामं नव्हती. तेव्हा त्यांना जे काम मिळत होतं त्यांना त्या कामाची किंमत होती. यांना ह्यांचीच किंमत आहे फक्त, असं मला वाटतं. आणि ते काम त्याचं काय वेट आहे हे फार काय म्हणू शकतो क्वेश्चनेबल आहे त्यांच्याकरता. तर आणि कारण का त्यांना हे वाटतं की हा ठीक आहे आज मी क्रीम विकलं, उद्या मी शॅम्पू विकेन,
किंवा जे काय आता माझा मी इन्फ्लुएन्सर झालोच आहे, तर मग मी उद्या युट्यूब करून घेईल, परवा मी फिल्म करून घेईल, तेव्हा मी एखाद्या इव्हेंटमध्ये रिबिन कट करायला जाईल. करेक्ट. म्हणजे मी तुला सांगू का की परवा मी एक हे पाहिलं, देयर वॉज दिस यूट्यूब व्हिडिओ गोइंग ऑन, आणि त्याच्यामध्ये सेकंड स्क्रीन वर्दी कॉन्टेंट हा टॉपिक सुरू होता. आणि सेकंड स्क्रीन वर्दी कॉन्टेंट काय आहे बेसिकली की एव्हरीथिंग यू प्ले ऑन टीव्ही तुमचा फोन हातात असतो. करेक्ट. किंवा इवन इन द मूवी तुमचं लक्ष असतं, नोटिफिकेशन अँड एव्हरीथिंग. सो द कॉन्टेंट हॅज टू बी सेकंड स्क्रीन वर्दी की तुमचं लक्ष फोनकडे जायला नाही. करेक्ट. मी तुला सांगते की हा लोक इतक्या इझिली ट्रान्झिशन झालेत फ्रॉम द बिगर स्क्रीन टू फोन. मला असं झालं की मी तुला फक्त 15 सेकंदच सहन करू शकतो. करेक्ट. येस येस. ॲट वन पॉइंट इवन द रील स्टार्स हे जेव्हा 1 minute लॉंग व्हिडिओज करायला लागलेत नाव दॅट बिकॉज इंस्टाग्राम इज अलाउइंग इट, मला बघावंसं नाही वाटत. तू 15 सेकंदासाठी परफेक्ट आहेस. करेक्ट. आणि दॅट इज अ डिफिकल्ट टास्क. आय एम नॉट सेईंग की इट्स नॉट, बिकॉज 15 सेकंदासाठी सुद्धा तो कॉन्टेंट जनरेट करणं इज अ बिग टास्क. बट देन अगेन त्या 15 सेकंदासाठी तुझ्याकडे 7 लोकांची टीम आहे जी लिहितीये, मॅनेज करते, इव्हेंट्स करते, ह्या सगळ्या गोष्टी करते. त्या लोकांनाही तू क्रेडिट देत नाहीस. त्या लोकांचंही नाव कुठे येत नाहीये. तू 12,000 पे करतोयस पॉडकास्ट आणि रील्स दोन्ही एडिट करायचे, आणि इट्स लिटरली एक्सप्लॉयटेशन. आणि मी जेन्युअनली सांगते की काही मराठी चॅनल्स इतके हाऊ डू आय से इतके टॅलेंटेड बंच भरलेला आहे. देर इज अ यूट्यूब चॅनल जे पॅरडी सॉंग्स करतं, मराठी सॉंग लाईक इंग्लिश और हिंदी सॉंग्स मेकिंग टू पॅरडी, आणि दे आर सो गुड विथ इट. पण ह्या लोकांना तो रीच नाही मिळते, कारण की हे लोक म्हणत नाही आहेत की आमचा फेस व्हॅल्यू तुम्ही कॅश इन करा किंवा आम्हीच हिरो आहात, आम्ही या की हमसे अंदर, ते म्हणत नाही. करेक्ट. ते त्यांचं चॅनल सुरू करतायत, चालवतायत आणि पोचतायत. ह्या लोकांना, हे जे 15 सेकंदवाले मास करणारी लोक आहेत, हे ज्या लोकांवर मास करतायत तीच लोक यांना वर धरून ठेवतायत. आणि ऍट वन पॉइंट इट इज जस्ट गोना स्नॅप. तेच तुझी लाल माझी लाल. या इट्स अ बार्टर. आणि ज्यांनी बिझनेस क्रॅक केलाय, अगेन दिस चॅनल दॅट वी आर टॉकिंग अबाउट, ॲब्सोल्युटली रिस्पेक्ट फॉर द बिझनेस, ॲब्सोल्यूट नो रिस्पेक्ट फॉर कॉन्टेंट. एक तर माझ्याकरता तो कॉन्टेंट नाही आहे, लेट्स बी व्हेरी ऑनेस्ट. आपल्याकरता तो कॉन्टेंट नाही, आणि आपल्याकरता त्यांनी कॉन्टेंट बनवणं बंदच केलं. म्हणजे दे स्टार्टेड ऑफ रिअली गुड. दे स्टार्टेड ऑफ, त्यांचा पीक सुरुवातीला येऊन गेला नाही, आणि दे फिनिश्ड अर्ली. नाही, आणि ते दॅट इज अ जनरल प्रॉडक्ट डेव्हलपमेंट कर्व एनिवे. ते पीकला जाऊन ते खाली येणारच आहे, बिकॉज यू हॅव टू लाईक लुक फॉर लॉन्जिटिव्हिटी. येस. आणि अगेन दॅट्स वाय ह्यूज रिस्पेक्ट ॲज बिझनेस. Yes. Amazing as business model. I'm really like business model म्हणून कसं सस्टेन करताय, आय रिली नीड टू नो. कारण का इफ यूट्यूब इज द ओनली जनरेटिंग फॅक्टर, आय डोंट नो. आता तर त्यांनी लाईक वन ऑफ देम गॉट मॅरिड फॉर कंटेंट एज वेल. वी डोंट नो वेदर दॅट्स ट्रू, बट दॅट्स हाऊ वी जज. वी जस्ट जज. आम्ही सी कसं आहे माहिती आहे का, आम्ही इथे ज्या गप्पा मारतो किंवा हे आमचे ओपिनियन्स आहेत, ह्याच्यात तुम्हाला फॅक्ट्स किंवा बनवून सांगितलेल्या गोष्टी नाही आहे. फॅक्ट्स आहेत का नाही आम्ही क्रॉस चेक करू नाही करू, तुम्ही क्रॉस चेक करा नाही करा, हे आम्हाला वाटतं. दिस इज आवर ओपिनियन, दिस इज हाऊ वी फील अबाउट दॅट पर्टिक्युलर चॅनल, दोज बंच ऑफ पीपल्स फील. दिस इज जस्ट अस. आम्हाला त्यांच्याकडनं कोलॅबोरेशन हवंय का? हेल येस, ॲब्सोल्युटली येस. कोलॅबोरेशन्स इन ऑल सॉर्ट ऑफ. खूप कोलॅबोरेशन हवंय आम्हाला, खूप. पण मुद्दा तोच आहे की आम्हाला आमचं यूट्यूब चॅनल आम्ही आमचं मानतो, आणि त्यामुळे इथे रँट करणं, कौतुक करणं, हे सगळं दिस इज आर रेडिट. सो कमिंग बॅक टू द टॉपिक, मी तुला म्हणजे काही मूवीज आहेत ज्यांचं प्रमोशन इतकं केलं गेलंय थ्रू द ऍक्टर्स. देर इज वन मूवी दॅट केम आय थिंक लास्ट टू लास्ट इयर, जो त्याचा पोस्टर बॉय होता. ब्लॅक अँड व्हाईट मूवी आहे ती, आणि त्याचा पोस्टर बॉयचा प्रेझेन्स इज फॉर 15 minutes इन द एंटायर मूवी. आणि डायलॉग्स तर आहेच ना, फक्त तो असा शून्यात बघतोय. आणि
ठीक आहे, वी लव्ह हिम ॲब्सोल्युटली, बट लाईक नो पॉईंट हिम बिंग द पोस्टर बॉय. द गाय हू प्लेड हिज यंगर व्हर्जन, या amazing. The guy who played the mother, she is the show, या nothing else. ॲब्सोल्युटली. She, आणि त्यातल्या त्यात तिने एवढा चांगला निभावलाय की तो पिक्चर, म्हणजे मला असं झालं की मी पडद्यावर बघितला तो पिक्चर, मला जर मी असं स्क्रीन असं खाली करावं आणि अशी ब्राईटनेस वाढवावी. तो इतका लाइटिंगचा इतका प्रॉब्लेम आहे त्या मूवीत. ऑब्व्हियसली सगळ्यांनी त्या मूवीची फार लाल केली आहे, Yeah. कारण का अगेन सगळ्यांची लाल, Yeah. पण दॅट वुमन phenomenal movie. Again same other movie that we saw, येस. मला मी प्रेमात पडले आजी. अरे बाय द वे द मूवी इज नाउ अवेलेबल ऑन यूट्यूब. YouTube, yes. या आणि मी कालच पाहिला तो विथ माय बहीण आणि माय कझिन. Yeah. आणि मी त्यांना सांगितलं होतं की तो हॉट दिसतोय, हा, फक्त लाईक chicken द leg हिरो दिसतोय. हॉट दिसतोय. हा. आणि मी म्हणलं आपण मूवी बघूयात. हम्म. आणि द मूवी एंडेड हम्म. आणि ह्या दोघींचं असं झालं की का दाखवलास तू आम्हाला हा Yeah. पिक्चर, करेक्ट. हा कुठे काय आहे? तुला कसं वाटलं हा चांगला? म्हणलं मी म्हणलं नाही हा मूवी चांगला, मी म्हणलं हिरो तो हॉट hot आहे. दिसतोय, दॅट्स इट. Yeah. लाईक दॅट वॉज माय रिव्ह्यू फॉर द फिल्म. तो हॉट दिसत आहे, पिरियड. Before I forget, I want to add one more here. Yeah. Not just actors and celebrities. Again, हा पण खरा किस्सा आहे माझ्यासोबत घडलेला. या बाई आहेत. I'm related to her because of different social circles. या आणि तिने पुस्तक लिहिलं. तिच्या घरी लिखाणाचा वारसा आहे. बडबड गीतं तिच्या कोणतरी लिहिलेली, आणि तिचे पेरेंट्स आर अकॅडमिशियन आय थिंक. तर त्यांची स्वतःची पुस्तकं आहेत, कारण का प्रोफेसर बनायला ते कंपल्सरी असतं, जस्ट FYI. सो त्यांची ते पब्लिश्ड आहेत. सो मग तिने पण पब्लिश केलं स्वतःचं पुस्तक, आणि 1 ते 1.5 पानांच्या 50 गोष्टी त्या पुस्तकात आहे. मी अजून ते पुस्तक वाचलेलं नाही, वाचण्याची काहीही इच्छा नाही. आणि ती स्वतःला म्हणजे पिच करताना असं करते की आय फाउंडेड अ न्यू कॅटेगरी इन रायटिंग, इन कंटेम्पररी रायटिंग. पंचतंत्र येते. 50 स्टोरीज इन वन बुक इज पंचतंत्र. ट्रू. मला असं झालं की ताई तुम्ही व्यक्ती आणि वल्ली नाही का वाचलं? या तू खूप उच्च दर्जा येतेस व्यक्ती आणि वल्लीचा उल्लेख करून. हो, पण ठीक आहे. या तेच ना. आणि मग ती मला मी तिला भेटायला जाणार होते, आम्ही ठरवलं होतं, आणि मला पर्सन टू पर्सन भेटायचं होतं, कारण का शी वर्क्स इन समथिंग व्हेरी सिमिलर दॅट आय डू, आणि मला त्याच्या संदर्भात भेटायचं होतं तिला. आणि इन जनरल राईट द एस्थेटिक आणि या सगळं असं, यु नो, लाईक यू हॅव जस्ट समवन अराउंड यू, यू नेव्हर हॅड अ कॉन्व्हर्सेशन, बट लाईक यू थिंक की मला बोलायला हवं, यू विल गेट अलॉंग विथ दिस. हा, यू गेट अलॉंग. आणि ती मला म्हणाली, अगं तू कॉपी नाही का आणलीस? मी साईन करून दिली असती ना तुला. सो आय वॉज माझ्याकरता ती मीटिंग वॉज मोर ऑफ अ मीटिंग और अ कॅचअप, आणि तिच्याकरता इट वॉज अ फॅन इंटरॅक्शन. मीट अँड ग्रीट. बरं, हे तिथपर्यंत. त्याच्यानंतर आम्ही पार बॉयफ्रेंड्स आणि कसं लाईक 27 नंतर मुलगा शोधणं अवघड आहे, आणि कसं आईबाबांशी बोलता येत नाही या विषयावर, पार सगळ्या विषयांवर बोललो आम्ही. पण त्या इंटरॅक्शन, त्या पहिल्या ह्यानी जे काय बसलं डोक्यात ते बसलंय ना, ती असेलही चांगली व्यक्ती. मला काय माहिती, मला माहिती करूनही घ्यायचं नाही आता. साध्या भाषेत लांब राहा. तू जितकी डोक्यात गेलीस माझ्या त्या 2 वाक्यांनी. आणि हो, फर्स्ट इम्प्रेशन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट अँड दे डू लास्ट लॉंगर. सो या आता दुसरा, अरे परवाचा किस्सा. मी डेडिकेट नाही करत आहे हे, कारण का विषय फार उथळ आहे, पण मला 2 मिनटं घ्यावीशी वाटत उस्ताद झाकीर हुसेन यांना अर्पण करण्याकरता, ज्यांच्याबद्दल आत्ता मी बोलणार आहे. उस्ताद झाकीर भाई गेल्या काही दिवसात आधी त्यांचं निधन झालं, आणि मी 2 मिनटं घेते त्यांना स्मरण्याकरता इथे. त्यांचं जे काही योगदान आहे, त्यांची जे काही त्यांचं काम आहे, त्याच्याबद्दल बोलण्याची आपली हयात नाहीच आहे. आणि मला काही संबंधच नाही आहे, काही शब्दच नाही आहे त्यांच्याबद्दल. आणि त्यांचं जाणं ह्याविषयी पण बोलण्याबद्दल आपली अजिबातच लायकी नाही आहे. नाही, थोडी नाही. पण
ऑफकोर्स काही लोक असतात अच्छा. ज्यांना वाटतं की ते कुठल्याही विषयी बोलू शकतात, कुणालाही हात घालू शकतात आणि तेच सगळे फक्त कॉन्टेंट आहे त्यांच्याकरता. हे गृहस्थ, अगेन रील स्टार, त्याच बिगेस्ट चॅनल सोबत त्यांनी सुरू केलं आणि आता भरपूर काय काय करतायत, चांगलंही काम करतायत, गुड. पण मग अशा एखाद्या व्यक्तीबद्दल जर तुम्ही व्हिडिओ बनवताय, रील बनवताय, कॉन्टेंट बनवताय, तर तो त्यांच्याबद्दल असू द्यात ना. माझी झाकीर हुसेन साहेबांशी, भाई झाकीर भाई साहेब पण नाही बरं, तू का शेजारी बसलायस का त्यांच्या? बसला सर. तेच मी ते माझ्याही डोक्यात तेच होतं या की झाकीर भाई आपल्यात नाहीत. बरं ठीक आहे, माझी आणि त्यांची गाठ कशी पडली म्हणलं शिष्य असेल, या कारण यू नेव्हर नो. आणि खूप लोक खूप मल्टी टॅलेंटेड असतात म्हणलं असेलही, शक्यही आहे. तर मी जेव्हा 23 वर्षांचा होतो, बरं ठीक आहे जे काय XYZ होता अजूनही आहेस, तेव्हा मी त्यांचा अमुक अमुक अल्बम ऐकला. म्हणलं अल्बम ऐकला ही तुझी गाठ पडणं झाली, ते माझ्या आयुष्यात आले. आयुष्यात आले म्हणजे काय अरे, प्रपोज केलं. आणि मग मी त्यांचे ते अमुक अमुक अल्बम ऐकला आणि मग मी माझ्या बायकोच्या प्रेमात पडलो आणि मग आम्ही तो अल्बम ऐकला. अगेन पूर्ण कंटेंट पीस त्याच्याबद्दल होता आणि त्या माणसाबद्दल नाही. अरे इट्स अ नाव घेतलं ना त्यांचं, नाव घेत. अरे एवढं मोठं नाव आहे आयुष्यात. 4 वाक्य आपल्यात नाहीत, नाव, थँक्यू सो मच तुम्ही असं असं केलं आणि आम्ही तुम्हाला कधी विसरणार नाही. जस्ट फील्स. येस, मला असं खाज येते आता नाव घ्यायची. या जस्ट फील, ही फील्स अ लॉट ऑफ थिंग्स. या सो मला तेच म्हणणं होतं की तो मृत्यू आहे ती कोणाची तरी, कुणाकरता ती खूप पर्सनल आहे, अख्ख्या कम्युनिटी करता ती पर्सनल आहे. अख्ख्या कम्युनिटी करेक्ट. तर अख्ख्या इंडिया करता ती पर्सनल होती म्हणजे, आणि ते इतकं सडन होतं. आणि मुद्दा हा झाला होता की लोक रिकवर होत होती, कारण की एक दिवस आधी मीडियाने अनाऊन्स केलं होतं आणि मग त्यांच्या जवळच्या माणसांनी सांगितलं की ती नाही आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा तेव्हा खूप कन्फ्युजन, केऑस ऑलरेडी सुरू होता. तुम्ही गोष्टींवर कॅश इन करा, जसं तुम्ही तुमच्या लग्नावर, मैत्रीवर, नात्यांवर करताय, कॅश इन करा, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण इतरांच्या मृत्यूवर कॅश इन करणं इज ॲब्सोल्युटली रॉंग असं मला वाटतं. फारच असं झालं मला की अरे म्हणजे नको. बोल, जे तू म्हणलीस लग्न, लोक स्वतःची लग्न सोडत नाहीयेत. स्वतःची लग्न हा कॉन्टेंट गेम झालाय त्यांच्याकरता. ॲब्सोल्युटली. म्हणजे परवाचाच किस्सा आहे. एक नुकताच पुण्यातल्या एका इन्फ्लुएन्सर गँगमधल्या एकाचं लग्न झालंय आणि आपली एक मैत्रिणीचं कॅफे, त्यांचा कॉलेजचा ग्रुपमधला पार्ट आहे हा, आणि गेले 12-13 वर्ष ते एकत्र आहेत ग. ओके. आणि मला एक्सपेक्टेड होतं की ह्याच्या लग्नात ह्या दिसतील किंवा त्यांचा ग्रुप दिसेल, ज्यांना मी ओळखते ते दिसतील. कोणीच नाही दिसलंय. ना त्याचे नातेवाईक दिसलेत, ना त्याचे मित्र दिसलेत. दिसलंय कोण? मला इतर 10 मराठी कॉन्टेंट क्रिएटर्स, रील स्टार्स ह्याच्या लग्नामध्ये एन्जॉय करताना. आणि मला असं झालं की अरे ठीक आहे, करशील तो कॉन्टेंट, पण लग्नासारख्या गोष्टीमध्ये तुझे आई बाबा खाली बसलेत यार. ते तुझ्या आई बाबांसाठी पण मोठा दिवस आहे यार. त्यांना म्हणजे थोडं तर काहीतरी थोडस, म्हणजे इथे सुद्धा तू कितपत मला कॉन्टेंट काढता येईल हा विचार करतोयस. मग मला तिथे छोटे जे हे रील्स बनवणारे लोक आहेत ना, म्हणजे एक दिस नॉर्थ इंडियामधला माणूस जो प्रत्येक गोष्टीचं रील बनवतो. आई आणि बायकोचं भांडण तो रील बनवतो. सगळ्याचं रील बनवतो. आणि त्यांनी स्वतःच्या लग्नामध्ये रील शूट केलेत, गाण्याचे लिपसिंगचे रील शूट केलेत. ठीक आहे. आणि मेरी दुल्हन बनाऊंगा मुझे हक है असं वगैरे. आणि त्यांनी सगळं BTS पण टाकलाय की कसे रील शूट केलेत. मग देन आय लाईक हिम, कारण की ही इज बिंग ऑनेस्ट. किंवा मी करतोय कॉन्टेंट करतोय माझ्या लग्नाचं. तू महागड्या वेडिंग फोटोग्राफर्स आणि व्हिडिओग्राफर्सला बोलवून हे जे काही तू ऑर्गॅनिक लग्न दाखवतोय ते ऑर्गॅनिक नाहीये. लेट्स जस्ट स्टार्ट देअर.
ठीक आहे. असंच मागच्याही वर्षी एक लग्न घडलं कोलॅबरेशन होतं ते. आहे ऑनगोइंग कोलॅब. या म्हणजे लग्नानंतर जे काही ब्रँड्स मिळाले त्या लोकांना, आई स्वेअर मला असं झालं की बापरे, एका लग्नामुळे एवढं सगळे फायदे होतात, लग्नच करून घ्यावं. लग्न पहावे करून. सो या म्हणजे तेच हे हाच रँट संपणार नाही Yeah, आपला. true. पण मुद्दा तोच आहे की पर्सनली आम्हाला हे जे सगळ्या लोकांबद्दल आम्ही हिंट केलंय, बोललोय, सगळ्यांबरोबर आम्हाला कोलॅबरेट करायचं आहे, सगळ्यांसोबत आम्हाला काम करायचं आहे, आणि कुठे ना कुठेतरी आम्हाला असं जितकं रँट करतोय तितकं कौतुकही आहे. दुसऱ्या गोष्टींमध्ये आहे किंवा बाकी काही किस्स्यांमध्ये आम्हाला कौतुक आहे. असं नाही की हे म्हणजे एकतर्फा तो नाहीये. करेक्ट. पण जसं आपल्या लोकांबद्दलच आपण कंप्लेंट करू शकतो ना. ट्रू. आणि आम्ही पण लवकरच आपले लोक होणारच आहोत. येस. सो तुमचे किस्से आम्हाला सांगा. तुमच्याकडे मराठी सेलिब्रिटीज, रील स्टार्स त्यांच्याबद्दल काही किस्से असतील तर ते आम्हाला सांगा. आणि कौतुकही असेल तर ते आम्हाला सांगा, कारण की आम्ही कौतुकावर एक एपिसोड करू शकतो. आणि या दॅट वॉज प्रिटी मच इट. That is our rant. This is our Reddit. So we'll see you soon. We are not safe for work. Yeah. For our work at least. So we'll see you. Bye. Bye.